Okay, so today we are going to discussing the connective tissue. Okay, last lectureला आपण इपिथेलियल टिश्यू बघितला होता कम्प्लिटली. त्याचे जे काही टाइप्स आहेत, सब टाइप्स आहेत, तर ते सगळे आपण लर्न केले लास्ट लेक्चरला. ओके, तर आता सेकंड टिश्यू आहे बघा, कनेक्टिव्ह टिश्यू. तर बघा, ऍज कम्पेअर टू इपिथेलियल टिश्यू, द कनेक्टिव्ह टिश्यूचे जे काही सेल्स आहेत तर ते सेपरेटेड आहेत एकमेकांपासून, फ्रॉम इच अदर. ओके, आणि त्याच्यातला जो काही इंटरसेल्युलर स्पेस आहे तो कसा आहे, लार्ज अमाऊंट मध्ये आहे. इपिथेलियल टिश्यू मध्ये आपण कसं इंटरसेल्युलर स्पेस जो काही होता तर तो खूप लिटल होता. आता इथं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कसं आहे, इंटरसेल्युलर स्पेस आहे लार्ज अमाऊंट मध्ये. ओके, तर एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स त्याच्यामधले जे काय आहे त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर्स आहेत. बघा, 3 पॉइंट सांगितले मेन. इपिथेलियल टिश्यू पेक्षा ते वेगळे आहेत. कसे, तर फ्रॉम द सेल्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज आर वाइडली सेपरेटेड फ्रॉम द each other, and intracellular substances is also present in large amount. The extracellular matrix consists of protein fibers. तर त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर्स आहेत. तर बघा, कनेक्टिव्ह टिश्यूचे जे काही फंक्शन्स आहेत तर ते आपण बघूयात. मेनली सगळे आता कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा काही सब टाइप्स आहेत. तर त्या ओव्हरऑल सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूचे जे काही कॉमन फंक्शन्स आपण म्हणता येईल तर ते बघूयात. इट बाइंड्स टुगेदर अँड सपोर्ट्स अदर बॉडी टिश्यूज. तर ते काय होतात, तर बाइंड होतात आणि सपोर्ट करतात अदर बॉडी टिश्यूजला. हे मेन फर्स्ट फंक्शन आहे. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड, प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन. जे काही आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत तर हे कनेक्टिव्ह टिश्यू मेनली त्यांना काय करतात, प्रोटेक्ट करतात. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे बघा, इज अ मेजर ट्रान्सपोर्ट सिस्टीम विदिन अ बॉडी. तर ती काय, कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे, तर मेजर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्या जी बॉडी मधली आहे तर ती कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणता येईल. ओके, तर त्याला त्याच्यानंतर आहे इट स्टोअर्स द एनर्जी रिझर्व्स. तर बघा मेनली हे फंक्शन कोण करतं, ऍडिपोज टिश्यूज जे की प्रेझेंट असतात त्यांचं खरं तर हे फंक्शन आहे स्टोअर्स एनर्जी रिझर्व. तर ते कनेक्टिव्ह टिश्यू मध्येच येतात, म्हणून इथं कॉमनली फंक्शन आले स्टोअर्स एनर्जी रिझर्व्स. बघा 4 मेन फंक्शन्स आहेत. फर्स्ट आहे इट बाइंड्स टुगेदर अँड सपोर्ट्स अदर बॉडी टिश्यूज. सेकंड आहे प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन्स जे प्रेझेंट आहेत तर त्याला हे काय करतात, प्रोटेक्ट करतात. अँड इज अ मेजर ट्रान्सपोर्ट सिस्टीम विदिन अ बॉडी. तर ते काय मेजर ट्रान्सपोर्ट सिस्टीम असल्याचं वर्क करतात. त्याच्यानंतर लास्ट आहे स्टोअर्स एनर्जी रिझर्व्स. ते काय करतात, स्टोअर्स करतात. तर मेनली हे फंक्शन कोण करतात, तर ऍडिपोज टिश्यूज. हे झाले ओव्हरऑल फंक्शन्स. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन, म्हणजे जसं आपण इपिथेलियल टिश्यू मध्ये टाइप्स बघितले होते, सिंपल इपिथेलियम, स्ट्रॅटिस्फाइड, तसं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हे 4 मेन टाइप्स आहेत. बघा, फर्स्ट आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड आहे ऍडिपोज टिश्यू, थर्ड आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि लास्ट आहे बोन. तर हे 4 मेन क्लासेस आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे. बघा, फर्स्ट आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड आहे ऍडिपोज टिश्यू, थर्ड आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि लास्ट आहे बोन. ओके, तर बघा आपण वन बाय वन बघू. आणि ह्याच्यामध्ये अजून एक येतो टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, तो म्हणजे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. तर त्या लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय येतं, मेनली ब्लड टिश्यू आणि लिम्फोइड टिश्यू. तर आपण या ब्लडचा आणि लिम्फोइड टिश्यू म्हणजेच ब्लडचा हिमॅटोपोएटिक सिस्टीम आणि लिम्फॅटिक टिश्यूचा लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये आपण ह्याचा डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, पण लक्षात ठेवताना काय करायचं, फॉर एक्झाम्पल एमसीक्यू ला क्वेश्चन्स येतात तर त्यावेळेस विसरायचं नाही की लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू मध्येच येतात. बघा, आपण वन बाय वन स्टार्ट करूया कनेक्टिव्ह टिश्यू लर्न करायला. बघा, फर्स्ट काय आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. तर लूज कनेक्टिव्ह टिश्यू, तर बघा फर्स्ट पॉइंट काय आहे, द फायबर्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यूज आर लूजली अरेंज्ड बिटवीन सेल्स अँड मॅट्रिक्स. तर फायबर्स जे आहेत लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे
लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे प्रेझेंट आहेत फायबर्स, तर ते कसे आहेत, लूजली अरेंज्ड आहेत बिटवीन द सेल्स मध्ये. बघा इथं सेकंड पॉइंट आहे, फायबर्स आर लूजली अरेंज्ड बिटवीन द सेल्स अँड मॅट्रिक्स. तर जे काही फायबर्स लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट आहेत, तर ते कसे अरेंज आहेत, तर लूजली अरेंज आहेत. तर त्याच्या नावाप्रमाणेच लूज कनेक्टिव्ह टिश्यू, तर कसे आहेत ते फायबर्स लूजली अरेंज आहेत म्हणून त्याला नाव आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. तर बघा ह्या लूज कनेक्टिव्ह टिश्यूला अजून एक नाव आहे, ते म्हणजे ॲरिओलार टिश्यू. हे ह्याचं नावच आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यूचं. लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲरिओलार टिश्यू. आणि ह्याच्यातले जे काही फायबर्स असतात, तर ते कसे लूजली अरेंज्ड आहेत बिटवीन द सेल्स अँड मॅट्रिक्स. ओके. इट कन्सिस्ट ऑफ मेनी टाइप्स ऑफ सेल्स. आता बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइप्सचे सेल्स प्रेझेंट आहेत. ओके. तर कसं होतं, इपिथेलियम मध्ये सेम सेल्स प्रेझेंट होतं, पण याच्यामध्ये कसं आहे किंवा शेप वगैरे चेंज होतं, पण याच्यामध्ये सेल्सच डिफरंट आहेत. तर कसे कोणकोणते असू शकतात ते, लाईक फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफेज, मास्ट सेल्स किंवा फॅट सेल्स विथ फ्यू WBCs म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. हे सगळे सेल्स लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे, इट इज प्रेझेंट इन ऑलमोस्ट ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. ओके. तर ते ऑलमोस्ट सगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये प्रेझेंट असतात, विच गिव्हिंग द इलास्टिसिटी. आणि याचा लूज कनेक्टिव्ह टिश्यूज काय प्रोव्हाइड करतात, तर इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतात. आणि त्याच्यानंतर बघा लूज कनेक्टिव्ह टिश्यू विथ ऍडिपोज टिश्यू काय फॉर्म करतात, तर सबक्युटेनियस लेअर ऑफ स्किन. तर ते स्किनचा जो काही लेअर आहे सबक्युटेनियस लेअर, तर तो या ऍडिपोज टिश्यू आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू यांनी मिळून तयार झालेले. ओके. In subcutaneous layer of skin, there are two tissues present, which is first one is a loose connective tissue and second one is a adipose tissue. Okay. तर हा जो लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि ऍडिपोज टिश्यू सोबत सबक्युटेनियस लेअर फॉर्म करतो. आणि हा ऑलमोस्ट ऑल पार्ट्स मध्ये प्रेझेंट आहे बॉडीच्या. आणि तो काय करतो, तर इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतो अँड ऑल्सो टेन्साइल स्ट्रेंथ. लाईक तर ते कुठे प्रेझेंट असतात, स्किन मध्ये. आता सबक्युटेनियस लेअर तर तयार झाले, त्यामुळे तो स्किन मध्ये तर येणार स्किन. त्याच्यानंतर मसल्स. ओके. बिटवीन मसल्सच्या मध्ये. ओके. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स, नर्व्स, एलिमेंटरी कॅनल अँड ऑल्सो सम ग्लँड्स. तर याच्यामध्ये हा लूज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो. बघा लूज कनेक्टिव्ह टिश्यूला अजून एक नाव आहे, ते म्हणजे ॲरिओलार टिश्यू. The fibers which are present in loose connective tissue are arranged between the cells, loosely arranged between the cells and matrix. And third point is it consists of many types of cells. Okay. तर त्याच्यामध्ये काय असू शकतात, फायब्रोब्लास्ट, WBCs, फॅट सेल्स. ओके. नंतर लास्ट पॉइंट काय बघितला, लूज कनेक्टिव्ह टिश्यू विथ ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यू सोबत ते काय फॉर्म करतात, तर सबक्युटेनियस लेअर जो काही स्किनचा आहे, तर तो कोण फॉर्म करते, लूज कनेक्टिव्ह टिश्यू विथ ऍडिपोज टिश्यू. ओके. आणि अजून हे काय प्रोव्हाइड करतात, इलास्टिसिटी अँड टेन्साइल स्ट्रेंथ. आणि हे ऑलमोस्ट ऑल बॉडी पार्ट्स मध्ये प्रेझेंट असतात. कुठे, स्किन मध्ये. त्याच्यानंतर बिटवीन मसल्स, ब्लड वेसल्स, नर्व्स, एलिमेंटरी कॅनल अँड सम ग्लँड्स. ओके. तर हे झालं फर्स्ट लूज कनेक्टिव्ह टिश्यू. बघा कनेक्टिव्ह टिश्यूचा पहिला टाइप लूज कनेक्टिव्ह टिश्यू. तर ते आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यूचं हे बघितलं डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ऍडिपोज टिश्यू. तर बघा हा लूज कनेक्टिव्ह टिश्यू या ऍडिपोज टिश्यू सोबत मिळून सबक्युटेनियस लेअर फॉर्म करतो. त्याच्यानंतर बघा आता तोच डिटेल मध्ये बघू आपण ऍडिपोज टिश्यू. तर बघा ऍडिपोज टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॅटी टिश्यू. या ऍडिपोज टिश्यूला अजून एक नाव काय आहे, तर फॅटी टिश्यू. ऍडिपोज टिश्यू कन्सिस्ट ऑफ फॅट सेल्स कॉल्ड ॲज ऍडिपोसाइट्स. तर याच्यामध्ये काही फॅट सेल्स असतात, विच इज कॉल्ड ॲज ऍडिपोसाइट्स. ओके. ऍडिपोज टिश्यू मध्ये काही फॅट सेल्स प्रेझेंट असतात, तर त्या फॅट सेल्सला काय म्हणायचं, ऍडिपोसाइट्स. दीज आर स्पेशलाइज्ड फॉर स्टोरेज ऑफ ट्रायग्लिसराइड्स. ट्रायग्लिसराइड्स म्हणजे थोडक्यात फॅट्स. तर हे जे सेल्स आहेत ऍडिपोसाइट्स, तर ते कशासाठी यूज होतो त्याचा, तर स्टोरेज ऑफ ट्रायग्लिसराइड्स. ओके.
त्याच्यानंतर बघा ऍडिपोसाइट्स कन्सिस्ट ऑफ लार्ज ड्रॉपलेट्स ऑफ ट्रायग्लिसराइड्स. तर या ऍडिपोसाइट्स मध्ये काय असतं तर विच कन्सिस्ट ऑफ लार्ज ड्रॉपलेट्स ऑफ ट्रायग्लिसराइड्स. ट्रायग्लिसराइड्सचे लार्ज ड्रॉपलेट्स असतात. सो द सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस ऑफ सेल आर पुश्ड टुवर्ड्स द पेरिफेरी. तर ते काय होतात तर पुश होतात पेरिफेरीला. या सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस जे काही सेल्स मधले आहेत तर ते पुश होतात. कशामुळे तर या लार्ज ड्रॉपलेट्स असल्यामुळे ट्रायग्लिसराइड्सची प्रेझेंस. ऍडिपोज टिश्यू इज अ गुड इन्सुलेटर. ओके, तर ऍडिपोज टिश्यू काय आहे ना इन्सुलेटर आहे. त्याच्यामुळे तो काय करणार आहे रिड्यूस करणार आहे हीट लॉस. हीट लॉस तो रिड्यूस करतोय फ्रॉम द स्किन पासून. ओके, बघा ऍडिपोज टिश्यू हा काय गुड इन्सुलेटर आहे and hence reduces the heat loss from the skin. And also याचा अजून एक मेन फंक्शन आहे इट ऍक्ट ऍज अ मेजर एनर्जी रिझर्व्हायर. तर तो काय आहे एनर्जी रिझर्व्हायर आहे स्टोअर करतो. ओके, विच सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट द व्हेरियस ऑर्गन. त्याचं मेन फंक्शन काय तर ते काय करतं सपोर्ट आणि प्रोटेक्ट करतो व्हेरियस ऑर्गन्सला. ओके, द टिश्यू आता बघा हा टिश्यू कुठे प्रेझेंट असतो विच इज फाउंड इन किडनीज and also eyes between muscle fibers. Okay, and below the skin. तर बघा लूज कनेक्टिव्ह टिश्यू बिटवीन मसल्स होता. हा कुठे आहे बिटवीन मसल फायबर्स. ओके, अँड बिलो द स्किनच्या बिलो. बघा सेकंड बघितलं आपण ऍडिपोज टिश्यू. तर ऍडिपोज टिश्यू विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज फॅटी टिश्यू which consists of fat cells which is called as adipocytes. या फॅट सेल्स ला काय म्हणायचं adipocytes. या adipocytes कशासाठी स्पेशलाइज्ड आहे फॉर द स्टोरेज ऑफ ट्रायग्लिसराइड्स. तर हे ट्रायग्लिसराइड्स स्टोअर करण्यासाठी याचा यूज होतो. त्याच्यानंतर बघा हे जे काही adipocytes मध्ये ट्रायग्लिसराइड्सचे ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतात त्याच्यामुळे काय होतं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस जे सेल मध्ये प्रेझेंट आहे तर ते पेरिफेरी साइडला पुश होतात ढकलले जातात. त्याच्यानंतर ऍडिपोज टिश्यू काय इम्पॉर्टंट पॉइंट म्हटलं तर इट इज इन्सुलेटर. ओके, आणि त्याच्यामुळे इन्सुलेटर असल्यामुळे ते रिड्यूस काय करणार तर हीट लॉस फ्रॉम द स्किन. अँड ऑल्सो इट ऍक्ट ऍज मेजर एनर्जी रिझर्व्हायर. तो काय आहे मेजर एनर्जी रिझर्व्हायर आहे. अँड विच सपोर्ट अँड प्रोटेक्ट व्हेरियस ऑर्गन्स. तो काय करतो सपोर्ट करतो किंवा प्रोटेक्ट करतो व्हेरियस ऑर्गन्सला. तो कुठे फाउंड होतो किडनीज मध्ये बिटवीन मसल फायबर्स बिलो स्किन. ओके, आणि आईज मध्ये प्रेझेंट असतो. बघा दोन टिश्यू बघितले. फर्स्ट होता लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड होता ऍडिपोज टिश्यू. ओके, तर थर्ड आहे बघा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. तर बघा Ma'am? डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. बोला. I have a question. May I ask? At the end of lecture, you can ask. Okay, ma'am. Third one is dense connective tissue. तर dense connective tissue which consists of more number of thicker and denser fibers. तर त्याच्यामध्ये more numbers चे काय असतात थिकर आणि डेन्सर फायबर्स प्रेझेंट असतात डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. ओके, ऍज कम्पेअर टू लूज कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये थिक असतात. आता आपण इपिथेलियल टिश्यू बघितला. ओके, तर त्याच्यामध्ये ते थिक नसतात. ओके, तर इथं काय फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचा इट कन्सिस्ट ऑफ मोर नंबर ऑफ थिकर अँड डेन्सर फायबर्स अँड व्हेरी फ्यू नंबर्स ऑफ सेल्स. फ्यू नंबर्स ऑफ सेल्स या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात. बघा हा डेन्सर फायबर्स प्रेझेंट असल्यामुळे याला नाव काय आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, consist of more number of thicker and denser fibers, very few numbers of cells याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर बघा याच्यामध्ये काही सब क्लास आहेत. फर्स्ट वन इज अ फायब्रस टिश्यू. ओके, तर बघा फर्स्ट त्याच्यातला सब क्लास आहे फायब्रस टिश्यू. दिस टिश्यू कन्सिस्ट ऑफ क्लोजली पॅक्ड बंडल्स ऑफ कोलॅजन फायबर्स. ओके, तर याच्यामध्ये काही क्लोजली पॅक्ड असतात बंडल्स जे कोलॅजन फायबर्सचे. तर ते काय आहे याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इन फायब्रस टिश्यू इट कन्सिस्ट ऑफ क्लोजली पॅक्ड बंडल्स ऑफ कोलॅजन फायबर्स
विथ व्हेरी लिटल मॅट्रिक्स. तर याच्यामध्ये काय लिटल मॅट्रिक्स प्रेझेंट आहे. बघा फायब्रोसाइट्स आर व्हेरी फ्यू इन नंबर अँड प्रेझेंट इन रॉज बिटवीन द बंडल्स ऑफ फायबर्स. तर याच्यामध्ये जे काही फायब्रोसाइट्स आहेत प्रेझेंट फायब्रोसाइट्स तर ते काय आहेत व्हेरी फ्यू इन नंबर. तर ते फ्यू इन नंबर्स आहेत आणि प्रेझेंट इन रोज बिटवीन द बंडल्स ऑफ फायबर्स. जे काही बंडल्स आहेत फायबर्सचे तर त्याचे जे काही रोज आहेत तर त्या रोज मध्ये ते प्रेझेंट आहेत फायब्रोसाइट्स. तर बघा हा टिश्यू कुठे फाउंड असतो तर एकतर लिगामेंट्स मध्ये, जे की बोन्स मध्ये आपण या लिगामेंट्सचा स्टडी करणार आहोत. ओके, बोन्सचा जो काही चॅप्टर आहे ओसीएस सिस्टीम, तर हे टिश्यू कुठे प्रेझेंट असतात तर फर्स्टली लिगामेंट्स मध्ये. त्याच्यानंतर ऍक्च्युली हे लिगामेंट्स फॉर्म करण्यासाठी हे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. ओके, फॉर्मिंग लिगामेंट्स विच बाइंड बोन्स टुगेदर. जे की लिगामेंट्स काय करतात बोन्स त्याच्यामुळे बाइंडिंग दोन बोन्स एकत्र येतात. ओके, ऍज अन आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर बोन्स. तर हे काय आठवतं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग होतं कशासाठी बोन्ससाठी. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आउटर प्रोटेक्टिंग कव्हरिंग ऑफ सम ऑर्गन्स. तर अजून काही ऑर्गन्सला देखील हे आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कुठला तर कुठल्या ऑर्गन्सला किडनीज, लिम्फ नोड्स अँड ब्रेन. तर याला आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणून ऍक्ट होतं. ओके, तर बघा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हा थर्ड टिश्यू आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय त्यातला सब क्लास फर्स्ट दॅट इज फायब्रस टिश्यू. तर फायब्रस टिश्यू मध्ये काय इट कन्सिस्ट ऑफ क्लोजली पॅक्ड बंडल्स ऑफ कोलॅजन फायबर्स. तर याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात बंडल्स ऑफ कोलॅजन फायबर्स. ओके, अँड इट इज फाउंड इन लिगामेंट्स. तर तो कुठं प्रेझेंट असतो लिगामेंट्स मध्ये. त्याच्यानंतर आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ बोन्स. जे काही बोन्स आहेत तर त्याला आउटर कव्हरिंग म्हणून याचा हे प्रेझेंट असतात डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सम ऑर्गन्स लाईक अ किडनीज मध्ये, लिम्फ नोड मध्ये आणि ब्रेन मध्ये याचं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. त्याच्यानंतर बघा सेकंड टिश्यू याचाच डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा सब क्लास आहे इलास्टिक टिश्यू. सेकंड वन इज ओके. तर बघा इलास्टिक टिश्यू इज कन्सिस्ट ऑफ फ्यू सेल्स. याच्यामध्ये सुद्धा फ्यू सेल्स प्रेझेंट असतात, खूप कमी ओके सेल्स प्रेझेंट असतात इलास्टिक टिश्यू मध्ये. अँड द मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ इलास्टिक फायबर्स. तर याच्यामध्ये काय असतात इलास्टिक फायबर्स प्रेझेंट असतात म्हणून याला नाव काय आहे इलास्टिक टिश्यू. द इलास्टिक फायबर्स सिक्रेटेड बाय द फायब्रोब्लास्ट. तर आता हे जे काही फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत याच्यामध्ये इलास्टिक टिश्यू मध्ये तर ते काय करतात तर इलास्टिक फायबर्स सिक्रेट्स करतात. ओके, द इलास्टिक फायबर्स गिव्स द येलोइश कलर. तर याचा कलर मेनली कसा असतो येलोइश कलर प्रेझेंट असतो. ओके, बघा इलास्टिक फायबर्स काय करतात तर गिव्स द येलोइश कलर टू इलास्टिक टिश्यू. तर या इलास्टिक फायबरमुळे इलास्टिक टिश्यूला येलोइश कलर दिसतो, त्याच्यामध्ये दिसतो इलास्टिक फायबर्स प्रेझेंट असल्यामुळे. तर त्याच्यानंतर इलास्टिक टिश्यू इज अ स्ट्रॉंग. तो काय आहे स्ट्रॉंग आहे अँड कॅन रिकॉईल टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर बिंग स्ट्रेशन. तर बघा तो रिकॉईल होऊ शकतो किंवा इट्स ओरिजिनल शेप मध्ये येऊ शकतो. म्हणजेच तो काय होऊ शकतो इलास्टिसिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्यामुळे तो शेप चेंज करू शकतो आफ्टर बिंग स्ट्रेच झाल्यानंतर. ओके, इट इज प्रेझेंटिंग ऑर्गन्स विच आर म्हणजे जिथे हा कुठल्या ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतो मेनली जे स्ट्रेच होतात. ओके, ज्यांचा स्ट्रेच म्हणजे काय तर त्यांचा शेप चेंज होऊ शकतो. ओके, तर बघा आता कुठले ऑर्गन्स वॉल्स ऑफ लार्ज ब्लड वेसल्स, त्याच्यानंतर ट्रकिया, त्याच्यानंतर ब्रॉन्काय अँड लंग्स याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात इलास्टिक टिश्यू. ओके, बघा इलास्टिक टिश्यू बघतोय इलास्टिक टिश्यू मध्ये काय असतात इलास्टिक फायबर्स प्रेझेंट असतात. तर इलास्टिक फायबर्स येलोइश कलर जे असतात त्याच्यामुळे इलास्टिक टिश्यूला येलो कलर म्हणजे त्याच्यामध्ये दिसतो. आणि हे काय आहे इलास्टिक टिश्यू स्ट्रॉंग आहे कॅन रिकॉल टू इट्स ओरिजिनल शेप. ओके, आफ्टर बिंग स्ट्रेच. तर ते कुठे प्रेझेंट असतात जे ऑर्गन्स स्ट्रेच होऊ शकते. ओके, जे त्यांचा शेप चेंज करू शकते. तर असं कुठले ऑर्गन्स आहेत वॉल्स ऑफ द लार्ज ब्लड वेसल्स, ट्रकिया अँड ब्रॉन्काय अँड लंग्स ते प्रेझेंट असतात. हे इलास्टिक टिश्यूचं झालं.
बघा आपण आतापर्यंत कुठले कुठले बघितले. फर्स्ट होता लूज कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यानंतर ऍडिपोज टिश्यू बघितला, नंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. तर हा थर्ड आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये सब क्लासेस आहेत. त्यातला पहिला बघितला होता आपण फायब्रस टिश्यू. सेकंड सब क्लास आहे इलास्टिक टिश्यू. आणि लास्ट ओके 2 झाले याची. तर त्याच्यामध्ये आता फोर्थ बघतोय आपण. फोर्थ कनेक्टिव्ह टिश्यू. बघा आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स बघितले होते. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आपण स्टडी केला. त्याच्यानंतर ऍडिपोज टिश्यू पण स्टडी केला. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये आपण 2 टाइप बघितले. आता बघा फोर्थ आहे कार्टिलेज. ओके, कार्टिलेज. ओके, हॅलो मॅम. हॅलो. हॅलो बोला. तुम्ही शिकवताय का? मला आवाज नाही माझा आला. माईक म्यूट झाला होता. सॉरी फॉर दॅट. फोर्थ टाइप आहे बघा. हा कार्टिलेज जो काही टाइप आहे तर तो इथं माझ्याकडून राहिलेला आहे. ऍक्च्युली क्लासिफिकेशन मध्ये कनेक्टिव्ह टिश्यूच्या 5 टाइप्स येतात. बाय मिस्टेक माझ्याकडून कार्टिलेज हा टिश्यू राहिलेला इथं लिहायचं बघा. टाइप आहे हा पण. ओके, सॉरी फॉर दॅट. बघा आता कार्टिलेजचा आपण स्टडी करतोय. कार्टिलेज म्हणजे काय? इट कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऑफ कोलॅजन फायबर्स अँड इलास्टिक फायबर्स. तर हा काय आहे? कार्टिलेज म्हणजे त्याच्यामध्ये नेटवर्क असतो कोलॅजन फायबर्सचा आणि इलास्टिक फायबर्सचा. हे 2 फायबर्स प्रेझेंट असतात कार्टिलेज मध्ये. ओके, तर बघा सेल्स ऑफ कार्टिलेज आर कॉल्ड कॉन्ड्रोसाइट्स. तर जे सेल्स प्रेझेंट असतात कार्टिलेज मध्ये तर त्याला काय म्हणायचं? कॉन्ड्रोसाइट्स. तर त्याला काय म्हणायचं? कॉन्ड्रोसाइट्स. आता बघा कॉन्ड्रोसाइट्स हा वर्ड कसा तयार झालाय? कॉन्ड्रो मीन्स कार्टिलेज अँड साइट्स मीन्स सेल्स. ओके, बघा सेल्स ऑफ कार्टिलेज आर कॉल्ड कॉन्ड्रोसाइट्स. आणि हा कॉन्ड्रोसाइट्स कसा तयार झालाय? कॉन्ड्रो मीन्स कार्टिलेज अँड साइट्स मीन्स सेल्स. ओके, तर बघा याच्यामध्ये काही टाइप्स आहेत. 3 टाइप्स आहेत. हायलाइन कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज आणि इलास्टिक कार्टिलेज. आपण 1 बाय 1 स्टडी करू. ओके, तर बघा फर्स्ट आहे हायलाइन कार्टिलेज. ओके, तर बघा हायलाइन कार्टिलेज. हायलाइन कार्टिलेज appears in body as a blue white shiny substance. तर तो कसा बॉडीमध्ये अपियर असतो? तर एकतर ब्ल्यूइश व्हाईट कलर मध्ये. त्याच्यानंतर शायनी तो काय आहे? शायनी सबस्टन्स आहे. बघा म्हणजे त्याचा अपीरियन्स कसा आहे हायलाइन कार्टिलेजचा? तो ब्ल्यूइश व्हाईट कलर मध्ये प्रेझेंट असतो विथ म्हणजे शायनी सबस्टन्स सारखा तो आहे. ओके,
त्याच्यानंतर कॉन्ड्रोसाइट्स. आता हे काही सेल्स आहेत कॉन्ड्रोसाइट्स जे प्रेझेंट आहेत सेल्स कार्टिलेज मध्ये. तर ते कॉन्ड्रोसाइट्स आर प्रेझेंट इन स्मॉल ग्रुप. तर ते कसे प्रेझेंट आहेत कॉन्ड्रोसाइट याच्यामध्ये? स्मॉल ग्रुप्स मध्ये प्रेझेंट आहे. हायलाइन कार्टिलेज प्रोव्हाइड्स द फ्लेक्झिबिलिटी अँड सपोर्ट. बघा हायलाइन कार्टिलेज काय प्रोव्हाइड करते? फ्लेक्झिबिलिटी अँड सपोर्ट. ओके. इट रिड्युसेस द फ्रिक्शन अँड ऍब्सॉर्ब्स द शॉक ऑफ जॉईंट ड्युरिंग द मूव्ह. तर बघा जेव्हा आपल्या जॉईंटची मुवमेंट होते तर तेव्हा शॉक्स किंवा ते काय करतात? फ्रिक्शन जे काही होतं त्यावेळी तर ते काय करतात? ते रिड्यूस करतं. बोन्स मधले जे काही शॉक किंवा फ्रिक्शन्स होतात तर ते हायलाइन कार्टिलेज काय करतं? रिड्यूस करतं. ओके. तर ते कधी होते ही शॉक? जेव्हा मुवमेंट होत असते त्यावेळेस जॉईंट्स मध्ये जी काही मुवमेंट आपण जेव्हा मुवमेंट करतो तर त्यावेळी जॉईंट्स मध्ये जे काही शॉक किंवा फ्रिक्शन्स होतात तर ते ऍब्सॉर्ब कोण करतं? तर हे हायलाइन कार्टिलेज. ओके. तर ते कुठे फाउंड होतात? कुठे प्रेझेंट असतात? ऑन द एंड्स ऑफ लॉंग बोन्स फॉर्मिंग जॉईंट्स. तर जिथे जॉईंट्स असतात तर तिथे लॉंग बोन्स फॉर्मिंग जॉईंट्स तर तिथे ते प्रेझेंट असतात त्याच्या एंडला. ओके. फॉर्मिंग द कोस्टल कार्टिलेज. कोस्टल कार्टिलेज फॉर्म करताना विच अटॅच द रिब्स टू द स्टर्नम. तर बघा ते अटॅच करतात रिब्स टू द स्टर्नमच्या मध्ये जे काही अटॅच असतात तर ते काय म्हणजे या दोन्हीच्या मध्ये कॉस्टल कार्टिलेज फॉर्म होतात. ओके. काय बघा रिब्स आणि स्टर्नम हे अटॅच होण्यासाठी कोस्टल कार्टिलेज फॉर्म झालेले असतात. तर ते कोण फॉर्म करतं? तर हायलाइन कार्टिलेज. ओके. आणि ते अजून कुठे असतात प्रेझेंट? फॉर्मिंग द पार्ट्स ऑफ लॅरिंग्स, ट्रकिया अँड ब्रॉन्काय. तर याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. हायलाइन कार्टिलेज. बघा कार्टिलेज काय आहे? तर इट इज अ नेटवर्क ऑफ कोलॅजन फायबर्स अँड इलास्टिक फायबर्स. ओके. द सेल्स ऑफ कार्टिलेज आर कॉल्ड कॉन्ड्रोसाइट्स. जे काही सेल्स प्रेझेंट आहेत त्याला काय म्हणायचं? कॉन्ड्रोसाइट्स. ओके. त्याच्यानंतर त्यातले सब क्लासेस आहेत 3. तर त्यातला आपण पहिला बघितला हायलाइन कार्टिलेज. तर हायलाइन कार्टिलेज काय आहे? तर अपियर कसा आहे? त्याचा अपिरियन्स कसा आहे? ऍज अ ब्ल्यूइश व्हाईट शायनी सबस्टन्स. ओके. आणि कॉन्ड्रोसाइट्स जे की सेल्स कार्टिलेज मध्ये प्रेझेंट असतात त्यांना कॉन्ड्रोसाइट्स आपण म्हणतो. तर जे काही कॉन्ड्रोसाइट्स हायलाइन कार्टिलेज मध्ये आहेत तर ते कसे आहेत? इन स्मॉल ग्रुप्स मध्ये. ओके. अँड इट प्रोव्हाइड्स द फ्लेक्झिबिलिटी. ते फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात अँड सपोर्ट. ओके. अँड इट रिड्युसेस द फ्रिक्शन अँड शॉक. तर ते जे काही आपले जॉईंट्स मध्ये हे होतं ऍट द टाइम ऑफ मुवमेंट काही फ्रिक्शन्स होतात तर ते काय करतात? तर ते ऍब्सॉर्ब करते. ओके. अँड इट इज फाउंड ऑन एंड्स ऑफ द लॉंग बोन्स फॉर्मिंग जॉईंट्स. ओके. हे झालं त्याचं फाउंड म्हणजे ते कुठे प्रेझेंट असतात. थोडक्यात लोकेशन त्याचं म्हणता येईल आपल्याला. तर बघा फर्स्ट टाइप बघितला आपण. त्याच्यानंतर आहे सेकंड फायब्रो कार्टिलेज. तर इन फायब्रो कार्टिलेज chondrocytes are scattered between bundles of collagen fibers within the extracellular matrix. तर it is a tough and slightly flexible tissue found. बघा तर ते कसे आहेत? टफ आणि स्लाइटली फ्लेक्झिबल आहेत. ओके. बघा कॉन्ड्रोसाइट आर स्कॅटर्ड बिटवीन. तर ते कुठे आहेत? बिटवीन बंडल्स ऑफ कोलाजन फायबर्स विदिन एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स. ओके. बिटवीन कॉन्ड्रोसाइट्स ज्या काही सेल्स प्रेझेंट आहेत फायब्रो कार्टिलेज मध्ये तर ते कुठे आहेत? बिटवीन द बंडल्स ऑफ कोलाजन फायबर्स विदिन अ एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स. ओके. तर त्याच्यानंतर ते कसे आहेत? टफ अँड स्लाइटली फ्लेक्झिबल टिश्यू. हा काय आहे? फायब्रो कार्टिलेज टफ आहे आणि स्लाइटली फ्लेक्झिबल टिश्यू आहे विच इज फाउंड इन इंटरव्हर्टिबल डिस्क. आता ही इंटरव्हर्टिबल डिस्क काय आहे बघा? तर बिटवीन द बॉडीज ऑफ व्हर्टिब्रा. तर जे काही पार्ट्स म्हणतात. ओके. बिटवीन द बॉडीज ऑफ व्हर्टिब्रा जे काही व्हर्टिब्राज आहेत आपले तर त्याच्यामध्ये हे इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रेझेंट असते. ओके. आणि तिथे हा फायब्रो कार्टिलेज प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बघा शोल्डर जॉईंट्स मध्ये प्रेझेंट असतात फायब्रो कार्टिलेज. बघा सेकंड सब क्लास आपण बघितला ह्याचा कार्टिलेजचा. फर्स्ट बघितला होता हायलाइन कार्टिलेज. सेकंड आहे फायब्रो कार्टिलेज अँड लास्ट आहे इलास्टिक कार्टिलेज. ओके. तर बघा इलास्टिक कार्टिलेज. इलास्टिक कार्टिलेज
The chondrocytes of elastic cartilage are present in between the space of a thread-like network of elastic fibers. तर जे काही इलास्टिक फायबर्सचा जिथे नेटवर्क थ्रेड सारखा एकदम थ्रेड म्हणजे काय एकदम लहान दोरी सारखा आहे ओके तर तो काही नेटवर्क आहे इलास्टिक फायबर्सचा तर त्या स्पेस मध्ये या कॉन्ड्रोसाइट्स प्रेझेंट असतात इलास्टिक कार्टिलेजच्या कॉन्ड्रोसाइट्स म्हणजे काय तर सेल्स ज्या कार्टिलेज मध्ये प्रेझेंट असतात तर त्यांना काय म्हणतात कॉन्ड्रोसाइट्स तर आता बघा ह्या कॉन्ड्रोसाइट्स कुणाच्या बघतो आपण इलास्टिक कार्टिलेजच्या तर त्या कुठं प्रेझेंट आहेत स्पेस ऑफ अ थ्रेड लाईक नेटवर्क ऑफ इलास्टिक फायबर्स ओके आणि हे काय करतात तर प्रोव्हाइड करतात स्ट्रेंथ अँड इलास्टिसिटी तर ते हे इलास्टिक कार्टिलेज चा आपला रोल म्हणता येईल तर ते काय प्रोव्हाइड करतात स्ट्रेंथ अँड इलास्टिसिटी ओके फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे इलास्टिसिटी ओके मेंटेन द शेप ऑफ सर्टेन स्ट्रक्चर सच एस एक्सटर्नल इयर तर ते काय करतात मेंटेन करतात शेप एखाद्या स्ट्रक्चरचा सच एस एक्सटर्नल इयर जो काही आपल्या एक्सटर्नल इयरचा जो शेप आहे तर ते हे काय करतात इलास्टिक कार्टिलेज मेंटेन करतात ओके तर त्याच्यानंतर आहे बघा बोन फिफ्थ कनेक्टिव्ह टिश्यू ओके बोन तर बघा बोन ह्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत बोन मध्ये कॉम्पॅक्ट बोन आणि स्पॉन्जी बोन हे दोन टिश्यू आहेत तर बोन काय आहे बोन इज वन ऑफ द हार्डेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू हा हार्डेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू आहे सगळ्यात बघा हा फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन असतो विच इज वन ऑफ द हार्डेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी तर हा नेहमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर बोन्स स्टोअर्स द कॅल्शियम अँड फॉस्फरस तर या बोन्स मध्ये काय स्टोअर केलेलं असतं कॅल्शियम अँड फॉस्फरस रेड बोन मॅरो ऑफ द बोन प्रोड्युसेस द ब्लड सेल्स जे काही रेड बोन मॅरो आहे बोन्सचे तर ते काय करतात ब्लड सेल्स प्रोड्यूस करतात ओके येलो बोन मॅरो इज अ स्टोरेज बघा हे बोन मॅरो आहेत तर ते दोन टाईपचे आहेत एक आहे रेड आणि सेकंड वन आहे येलो तर बघा रेड बोन मॅरोने आता आपण काय बघितलं बोन प्रोड्युसेस ब्लड सेल्स ओके तर ते ब्लड सेल्स प्रोड्यूस करतात आणि येलो बोन मॅरो आहे इज अ स्टोरेज साइट फॉर ट्रायग्लिसराइड्स तर ते जे काही ट्रायग्लिसराइड्स प्रोड्यूस होतात जे आपण ऍडिपोज टिश्यू मध्ये बघितलं होतं तर ते ट्रायग्लिसराइड्स इथं स्टोअर होतात कार्टिलेज जॉइंट्स अँड बोन्स फॉर्म द स्केलेटल सिस्टीम ऑफ बॉडी तर बघा स्केलेटल सिस्टीम याच्यामध्ये मेनली काय असतात कार्टिलेज जॉइंट्स अँड बोन हे झालं बोनचं पण त्याच्यामध्ये अजून दोन टाईपचे टिश्यू आहेत फर्स्ट वन इज अ कॉम्पॅक्ट बोन अँड सेकंड वन इज अ स्पॉन्जी बोन ओके तर बघा कॉम्पॅक्ट बोन द कॉम्पॅक्ट बोन इज मेड अप ऑफ हॅवर्सियन सिस्टीम तर बघा हे जे काही कॉम्पॅक्ट बोन आहे तर ते कशापासून बनलेलं आहे तर हॅवर्सियन सिस्टीम पासून आता ही हॅवर्सियन सिस्टीम काय आहे तर त्याच्यामध्ये बघा 4 पार्ट्स असतात ओके तर बघा ते कुठले कुठले आहे सेंट्रल कॅनल कंटेन द ब्लड वेसल्स अँड नर्व्स तर जे काही फर्स्ट पार्ट आहे सेंट्रल कॅनलचा तर त्याच्यामध्ये काय असतं ब्लड वेसल्स अँड नर्व्स बघा ही कॉम्पॅक्ट बोन जो आहे तर तो कशापासून बनलेला आहे हॅवर्सियन सिस्टीम आता या हॅवर्सियन सिस्टीमला असं का नाव दिले तर बघा याच्यामध्ये हॅवर्सियन सिस्टीम म्हणजे काय तर याच्यामध्ये 4 पार्ट्स असतात तर त्याचा आपण 1 बाय 1 स्टडी करू तर बघा फर्स्ट आहे सेंट्रल कॅनल जे आपण बघतोय सेंट्रल कॅनल कंटेन द ब्लड वेसल्स अँड नर्व्स तर पहिला जो पार्ट आहे तो सेंट्रल कॅनल्स आहे त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आणि नर्व्स प्रेझेंट आहे तर त्याच्यानंतर बघा सेकंड पार्ट काय आहे लॅमिली आता लॅमिली म्हणजे काय द कॉन्सेंट्रिक रिंग ऑफ एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स दॅट सराउंड द सेंट्रल हॅवर्शियन कॅनल बघा ही कॉन्सेंट्रिक रिंग्स जी प्रेझेंट आहे एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स मध्ये तर ती दॅट सराउंड द सेंट्रल हॅवर्शियन कॅनल तर या ज्या सेंट्रल कॅनलला जी रिंग प्रेझेंट आहे ओके तर त्याला काय म्हणायचं लॅमिली कॉन्सेंट्रिक रिंग आहे ओके तर त्याला म्हणायचं लॅमिली तर त्याच्यामध्ये काय असतं इट कन्सिस्ट ऑफ मिनरल साल्ट्स लाईक कॅल्शियम अँड फॉस्फेट तर या लॅमिलीमध्ये काय प्रेझेंट असतं तर कॅल्शियम अँड फॉस्फेट हे जे काही मिनरल साल्ट्स आहेत ते प्रेझेंट असतात बिटवीन द लॅमिली देर आर स्मॉल स्पेसेस कॉल्ड लॅक्युनी आता ही लॅक्युनी काय आहे तर ह्या लॅमिली आता 2 लॅमिनीमध्ये स्मॉल स्पेस प्रेझेंट आहे विच इज कॉल्ड एज लॅक्युनी ओके आणि या लॅक्युनी मध्ये काय असतं मॅच्युअर बोन सेल्स विच इज कॉल्ड एज
ओस्टिओसाइट्स. ओके, हे ओस्टिओसाइट्स प्रेझेंट असतात कुठे? लॅक्युनीमध्ये. लॅक्युनीमध्ये बघा ओस्टिओसाइट्स प्रेझेंट असतात. तर ते त्याला अजून काय म्हणता येईल तर मॅच्युअर बोन सेल्स. ओके, तर त्याच्यानंतर बघा फोर्थ पार्ट आहे या हॅव्हर्सियन सिस्टीमचा. हॅव्हर्सियन सिस्टीमचा फोर्थ पार्ट आहे कॅनॅलिक्युला. ओके, तर हे कॅनॅलिक्युला काय आहे? लॅक्युनी कम्युनिकेट विथ इच अदर. तर हे लॅक्युनी जे आहे तर ते कम्युनिकेट होतात इच अदर थ्रू द सिरीज ऑफ टायनी चॅनल्स. तर या टायनी चॅनल्स थ्रू हे लॅक्युनी, आता एक लॅक्युनी दुसऱ्या लॅक्युनी सोबत जेव्हा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे कोऑर्डिनेशन होतं. ओके, तर म्हणजे मेसेज एखादा ट्रान्सफर होतो किंवा कम्युनिकेशन मेसेज नाही म्हणता येणार आपल्याला, एखादा सिग्नल जेव्हा पास होतो तर त्या चॅनल्स थ्रू पास होतो, टायनी चॅनल्स थ्रू त्याची सिरीज असते. ओके, तर त्या चॅनल्सला काय म्हणायचं? कॅनॅलिक्युला. बघा, लॅक्युनी कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द सिरीज ऑफ टायनी चॅनल्स थ्रू कम्युनिकेट होतात. तर त्यांना काय म्हणायचं? कॅनॅलिक्युला, त्या चॅनल्सला. ओके, आणि हे काय करतात? तर प्रोव्हाइड्स द रूट ऑफ न्यूट्रिएंट्स टू रिच ओस्टिओसाइट्स. तर ते प्रोव्हाइड काय करतात? रूट ऑफ न्यूट्रिएंट्सचा रूट प्रोव्हाइड करतात टू रिच द ओस्टिओसाइट्स फॉर द वेस्ट टू लिव्ह ओस्टिओसाइट्स. ओके, हे झालं कॉम्पॅक्ट बोनचं. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड स्पॉन्जी बोन. ओके, तर बघा स्पॉन्जी बोन कन्सिस्ट ऑफ लॅमेली which is arranged in irregular lattice of thin columns called trabeculae. ओके, स्पॉन्जी बोन काय आहे? कन्सिस्ट ऑफ लॅमेली. त्याच्यामध्ये स्पॉन्जी बोन मध्ये हे काय आहेत? लॅमेली प्रेझेंट आहेत, जे आपण आता बघितलं ह्याच्यामध्ये. कॉम्पॅक्ट बोन मध्ये हे बघा लॅमेली, जी सेंट्रल कॅनलच्या वरती आपण म्हणले रिंग लाईक स्ट्रक्चर कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर त्याला लॅमेली म्हणायचं. आणि ते लॅमेली इथं स्पॉन्जी बोनला प्रेझेंट त्याच्यामध्ये असतात. अरेंज्ड कसे अरेंज केले? तर ते इरेग्युलर लॅटिस ऑफ थिन कॉलम्स. तर ते इरेग्युलर म्हणजे कसे? लॅटिस ऑफ थिन कॉलम मध्ये एकदम थिन कॉलम्स मध्ये ते अरेंज केले आहेत, विच इज कॉल्ड ॲज ट्रॅबेक्युले. तर त्याला काय म्हणायचं आता इथं स्पॉन्जी बोन मध्ये? ट्रॅबेक्युले. ओके, तर हा झाला स्पॉन्जीचा फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे रेड बोन मॅरो इज प्रेझेंट इन कॅन्सलियस बोन. तर हे काय? कॅन्सलियस बोन मध्ये रेड बोन मॅरो प्रेझेंट आहे. बघा, आतापर्यंत काय काय बघितलं आपण? कनेक्टिव्ह टिश्यू बघितला, त्याच्यामध्ये त्याचे फंक्शन्स बघितले. इट बाइंड्स टुगेदर अँड सपोर्ट अदर बॉडी टिश्यूज. तर ते काय करतात? सपोर्ट ह्याचे जे काही फंक्शन्स, जसं की इट बाइंड्स टुगेदर अँड सपोर्ट अदर बॉडी फंक्शन्स, हे काय करतं? प्रोटेक्ट करते इंटरनल ऑर्गन्सला, मेजर ट्रान्सपोर्ट सिस्टम विद इन बॉडी अँड स्टोअर एनर्जी रिझर्व. हे कनेक्टिव्ह टिश्यूचे फंक्शन्स बघितले. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन बघितलं. तर फर्स्ट होतं लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड होता ॲडिपोज टिश्यू, थर्ड होता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, याच्यामध्ये फोर्थ आहे तो कार्टिलेज आहे, आणि फिफ्थ आहे तो बोन आहे. ओके, इथे एक मिसिंग आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्या वन बाय वन ॲडिपोज टिश्यू बघितला, त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स ते प्रेझेंट असतात, ते स्टोरेज होतं. त्याच्यानंतर बघितला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. तर हे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे कसे 3 टाईप सब क्लासेस आहेत. त्याच्या फर्स्ट कोणता होता? फायब्रस टिश्यू. त्याच्यानंतर सेकंड होता इलास्टिक टिश्यू. थर्ड ओके हा इलास्टिक टिश्यू हे 2 होते. त्याच्यानंतर बघितलं कार्टिलेज, जो की मेन आहे कनेक्टिव्ह टिश्यू मधला एक क्लास. त्याच्यामध्ये ती हायलाईन कार्टिलेज बघितलं, फायब्रो कार्टिलेज, त्याच्यानंतर इलास्टिक कार्टिलेज. ह्याच्यामध्ये काही म्हणजे कार्टिलेज मध्ये सेल्स प्रेझेंट असतात, त्याला कॉन्ड्रोसाइट्स म्हणतात. ओके, वन बाय वन सगळ्याचे कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर लास्ट होतं कनेक्टिव्ह टिश्यू, तो म्हणजे बोन. तर बोन मध्ये काय 2 टाईप होते अजून, कॉम्पॅक्ट बोन आणि स्पॉन्जी बोन. ओके, तर कॉम्पॅक्ट बोन आणि स्पॉन्जी बोन हे 2 बघितले. तर ह्याच्यामध्ये बोन, कॉम्पॅक्ट बोन मध्ये सेंट्रल कॅनल, हॅव्हर्सियन सिस्टीम मध्ये 4 पार्ट्स होते. त्यातला पहिला होता सेंट्रल कॅनल, 4 पार्ट्स होते. तर त्यातला पहिला सेंट्रल कॅनल मध्ये काय होतं? ब्लड वेसल्स, नर्व्स प्रेझेंट होत्या. त्याच्यानंतर ह्याची काही रिंग तयार होती या सेंट्रल कॅनलला, त्याला लॅमेली म्हणायचं. त्याच्यानंतर लॅक्युनी बघितला आपण टर्म, कॅनॅलिक्युला बघितला.
हा 4 पार्ट्स बघितले. त्याच्यानंतर स्पॉन्जी आणि कॅन्सलियस बोन हे बघितलं. तर त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट ऑफ लॅमेली, तर जे काही लॅमेली आहेत तर ते याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि ते कसे अरेंज आहेत तर अरेंज इन लॅटिस ऑफ थिन कॉलम कॉल्ड एज ट्रॅबेक्युल. त्याच्यानंतर रेड बोन मॅरो जो प्रेझेंट आहे तो कसा आहे कॅन्सरियस बोन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टिश्यू आहे. आता कनेक्टिव्ह टिश्यू हा मोठा होता. मस्क्युलर टिश्यू याच्यामध्ये मेनली फक्त 3 टाइप्स आहेत बघा. ओके, मस्क्युलर टिश्यू मध्ये. ओके, तर बघा मस्क्युलर टिश्यू कन्सिस्ट ऑफ इलॉंगेटेड सेल्स कॉल्ड मसल फायबर्स. तर या मस्क्युलर टिश्यू मध्ये इलॉंगेटेड सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्याला काय म्हणायचं मसल फायबर्स म्हणायचं. ओके, मस्क्युलर टिश्यू विच कन्सिस्ट ऑफ इलॉंगेटेड सेल्स, त्याच्यामध्ये इलॉंगेटेड सेल्स प्रेझेंट होते त्याला काय म्हणायचं मसल फायबर्स. इट प्रोड्युसेस बॉडी. ओके, इट प्रोड्युसेस बॉडी मुवमेंट, मेंटेन द पोश्चर, जनरेट हीट. तर ते काय करतात तर बॉडी मुवमेंट प्रोड्यूस करतात. बॉडी मुवमेंट साठी मस्क्युलर टिश्यू हे रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, काय करतात ते मेंटेन पोश्चर आपलं मेंटेन ठेवतात आणि जनरेट हीट. तर हीट जनरेशन सुद्धा मस्क्युलर टिश्यू थ्रू होतं. डिपेंडिंग ऑन इट स्ट्रक्चर अँड फंक्शन अँड लोकेशन मस्क्युलर टिश्यूचे 3 टाइप्स होतात. ओके, कुठले कुठले स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियाक. बघा या स्ट्रायटेडलाच स्केलेटल मसल्स असं म्हणायचं. ओके, या स्ट्रायटेड बघा 3 टाइप्स आहेत मस्क्युलर मध्ये, स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड अँड कार्डियक मसल. तर बघा फर्स्ट आहे स्ट्रायटेड. स्ट्रायटेडलाच काय म्हणतो अजून व्हॉलेंटरी आणि स्केलेटल मसल्स. तर बघा स्ट्रायटेड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल मसल्स. काय ह्याला स्केलेटल मसल्स म्हणायचं बिकॉज इट इज युजली अटॅच टू बोन्स ऑफ स्केलेटन. तर ते कसा हा जो काही आहे स्ट्रायटेड मसल तर तो कुठे अटॅच आहे बोन्स ऑफ स्केलेटन, स्केलेटनला अटॅच आहे त्यामुळे याला काय म्हणायचं स्केलेटल मसल्स. ओके, बघा इट इज युजली अटॅच टू बोन्स ऑफ स्केलेटन. बोन्स जे आहेत स्केलेटन मध्ये त्याला हा अटॅच आहे त्यामुळे याला नाव काय मिळालं स्केलेटल मसल्स. वेन ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. तर बघा हा जो टिश्यू आहे सॉरी हा जो टिश्यू हा टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू याचा जो पहिला टाइप आहे हा स्ट्रायटेड मसल किंवा स्केलेटल मसल. तर तो जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू तर त्याच्यामध्ये स्ट्रेशियन्स दिसतात. ओके, स्ट्रेशन्स कसे तर स्ट्रेशन्स म्हणजे काय तर याला स्ट्रायटेड नाव दिलेलं आहे. ओके, तर ते का दिलंय तर याच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. कुठले स्ट्रायशन्स म्हणजे काय तर अल्टरनेट लाईट अँड डार्क बँड. जे काही अल्टरनेट लाईट आणि डार्क बँड प्रेझेंट आहेत तर त्याला काय म्हणायचं हे स्ट्रेशन्स. इट शोज द स्ट्रेशन्स. ओके, तर दिस मसल इज कन्सिडर्ड एज व्हॉलेंटरी. तर याला व्हॉलेंटरी का म्हणायचं बिकॉज इट वर्क अंडर कंट्रोल ऑफ विल. तर ते काय आहे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला जेव्हा हँडची मुवमेंट करायची तेव्हा आपण करू शकतो. ओके, तर ते आपल्यावर डिपेंड आहे म्हणजे आपण ते करू शकतो त्यामुळे याला काय आहे हे आपल्या कंट्रोलवर आहे. त्यामुळे कसं आहे तर हा मसल आहे तो कसा आहे व्हॉलेंटरी आहे. ओके, सिंगल मसल फायबर. आता यातला जो काही मसल फायबर आहे इज मेड अप ऑफ 30 to 40 सेंटीमीटर इन लेंथ. तर तो कसा आहे 30. ते इथं माझ्याकडून मायनस चुकून झालेलं आहे ते डॅश तर प्लस 30च आहे. ओके, हे होऊ देऊ नका कन्फ्युजन. प्लस 30च आहे 30 to 40 सेंटीमीटर इन लेंथ. जे काही मसल फायबर्स प्रेझेंट आहेत तर ते 30 to 40 सेंटीमीटर लेंथचे आहेत. द स्केलेटल मसल फायबर्स आर रफली सिलेंड्रिकल इन शेप. ओके, तर ते कसे आहे स्केलेटल मसल फायबर तर ते रफली सिलेंड्रिकल आहेत इन शेप. ओके, skeletal muscle fibers are roughly cylindrical in shape and consist of many nuclei present at periphery. तर ते काय याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत तर ते कुठे आहेत पेरिफेरीला. ओके, रफली सिलेंड्रिकल शेप आहे विच कन्सिस्ट ऑफ मेनी न्यूक्लिया ऍट द पेरिफेरी. ऑल द मसल फायबर्स आर रन पॅरलर टू इच अदर. तर बघा याचं जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर आता ह्याच्यामध्ये डायग्राम नाहीये पीपीटी मध्ये. ओके, तर ते जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर पाहाल तर ते कसे आहेत रन पॅरलर विथ इच अदर. एका सोबत एक असे स्ट्रक्चर म्हणजे दिसताना दिसतंय ते. द न्यूक्लिया ऑफ द स्केलेटल मसल फायबर्स आर प्रेझेंट जस्ट बिलो द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ मसल सेल विच इज कॉल्ड ॲज सार्कोलेमा. बघा तर न्यूक्लिया आहेत ज्या स्केलेटल मसल फायबर्सच्या तर ते कुठं प्रेझेंट आहेत जस्ट बिलो द प्लाझ्मा मेम्ब्रेन
ऑफ द मसल सेल्स. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बिलो तर जेव्हा ते प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, सार्कोलेमा. ओके, हा टर्म आहे बघा, सार्कोलेमा. विदिन अ सार्कोलेमा द सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर्स. हा, तर जे काही सायटोप्लाझम आहे तर त्याला काय म्हणायचं, सार्कोप्लाझम. ओके, बघा सार्कोलेमा म्हणजे काय, द न्यूक्लिओ ऑफ स्केलेटल मसल फायबर्स आर प्रेझेंट जस्ट बिलो द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द मसल सेल which is called as sarcolemma, and within a sarcolemma cytoplasm of muscle fibers called as sarcoplasm. Okay, तर त्याच्यानंतर आहे, हा झाला फर्स्ट मस्क्युलर टिश्यू. सेकंड आहे नॉन स्ट्रायटेड मसल्स. तर बघा याच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट नाहीत, त्याच्यामुळे याला काय नाव आहे, नॉन स्ट्रायटेड मसल्स. ओके, तर हे सगळे बघा या स्केलेटल मसल, स्ट्रायटेड मसल जो आपण पहिला बघितला तर त्याचे सगळे याच्यामध्ये अपोजिट आहे. तर बघा ह्याला अजून एक नाव काय आहे, स्मूथ मसल्स. तर स्मूथ मसल्स असं ह्याला नाव आहे आणि याच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट नाही. आणि याला इनव्हॉलेंटरी म्हटलं जात आहे. तर का म्हटलं जात आहे, इट नॉट अंडर कंट्रोल ऑफ अवर विल. तर हे आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर कंट्रोल नाही, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, इनव्हॉलेंटरी मसल. वेन सीन अंडर द मायक्रोस्कोप, जेव्हा आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघू तेव्हा सेल्स कशा दिसणार आहेत आपल्याला, स्पिंडल शेप्ड. स्पिंडल शेपडेच्या याच्यामध्ये सेल्स प्रेझेंट असणार आहेत विथ ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये काय, ओनली वन सेंट्रल न्यूक्लियस प्रेझेंट असलेले दिसेल आपल्याला. द फायबर्स इज स्मॉल थिकेस्ट इन द मिडल. बघा ते कसे आहेत, तर फायबर्स जे प्रेझेंट आहेत स्केलेटल मसल मध्ये तर ते कसे, फायबर्स स्मॉल आहेत बट मिडल साइडला ते थिकेस्ट आहेत अँड टॅपरिंग टू द बोथ एंड. ओके, तर बघा स्मूथ मसल हॅज द ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. तर ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात किंवा रिलॅक्स होऊ शकतात, अशी त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. कशाला, स्मूथ मसल्स मध्ये. हा जो आपण बघतोय नॉन स्ट्रायटेड याला स्मूथ मसल्स पण म्हणतात. ओके, तर बघा याचे जे नाव आहेत ते लक्षात ठेवायचे. स्मूथ मसल्सला कशाला अजून नाव आहे, नॉन स्ट्रायटेड मसल. कारण तुम्हाला क्वेश्चन असाही येऊ शकतो, स्मूथ मसल, राईट नोट स्मूथ मसल. ओके, तर बघा तर ते कुठं प्रेझेंट असतात. ओके, इट इज फाउंड इन वॉल्स ऑफ स्ट्रक्चर सच एज, कुठल्या वॉल्स मध्ये, ब्लड वेसल्स, लंग्स, स्टमक, इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडर. तर याच्यामध्ये हे सगळे प्रेझेंट असतात. बघा ब्लड वेसल्स, लंग्स, स्टमक, इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडर याच्यामध्ये हे नॉन स्ट्रायटेड मसल्स प्रेझेंट असतात. हा झाला सेकंड टाईप. त्याच्यानंतर आहे लास्ट टाईप, दॅट इज कार्डियाक मसल्स. ओके, तर कार्डियाक मसल मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, कार्डियाक म्हणले की हार्ट लक्षात ठेवायचं काही झालं. ओके, तर बघा कार्डियाक मसल्स हे फक्त कुठे प्रेझेंट असतात, तर हार्ट वॉल मध्ये. बघा फक्त हार्ट वॉल मध्ये कार्डियाक मसल्स प्रेझेंट असतात. लाईक अ स्केलेटल मसल इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रॅशन्स. तर याच्यामध्ये स्ट्रॅशन्स प्रेझेंट असतात. स्ट्रॅशन्स म्हणजे काय, लाईट अँड डार्क बँड. ओके, जे की ऑलरेडी स्ट्रायटेड मसल्स मध्ये प्रेझेंट होते, तर ते कार्डियक मसल्स मध्ये देखील प्रेझेंट आहेत. कार्डियक मसल फायबर्स आर ब्रांच्ड. ते कसे आहेत, ब्रांच्ड आहेत विथ ओनली वन सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस. तर याच्यामध्ये फक्त एक न्यूक्लियस आहे जे की सेंट्रली लोकेटेड, सेंटरला असणार ते प्रेझेंट. The ends of cells and their branches are very close contact with each other, which is called as intercalated disc. बघा इंटरकॅलेटेड डिस्क प्रेझेंट असते याच्यामध्ये. तर ते त्या इंटरकॅलेटेड डिस्क म्हणजे काय, द एंड्स ऑफ सेल्सचा जो एंड आहे अँड देअर ब्रांचेस, त्याचे ब्रांचेस आहेत, आर व्हेरी क्लोज कॉन्टॅक्ट विथ इच अदर. त्याचा कसं आहे, ते खूप जवळ क्लोजली कॉन्टॅक्ट होतो त्याचा. ओके, विथ इच अदर, आणि त्याला काय म्हणायचं, इंटरकॅलेटेड डिस्क. इंटरकॅलेटेड डिस्क कशी याच्यामध्ये, थिकर अँड डार्कर लाईन ऑन मसल्स. थिकर आहे आणि डार्क लाईन मध्ये ती प्रेझेंट आहे. अ वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन spread from cell to cell across the intercalated disk so that the cells do not need to stimulated inducing. ओके, तर बघा काय, जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्प्रेड फ्रॉम सेल टू सेल जेव्हा होतं अक्रॉस द इंटरकॅलेटेड डिस्क, तर ते कसं होतं, सेल टू सेल अक्रॉस द इंटरकॅलेटेड डिस्क. ओके,
सो द सेल डू नॉट नीड टू स्टिम्युलेटेड इंडिरेक्ट. तर त्याला काय सेपरेटली स्टिम्युलेट होण्याची गरज नाही. ओके, तर हे झालं कार्डियल मसल्स. त्याच्यानंतर बघा लास्ट आहे नर्वस टिश्यू. ओके, बघा नर्वस टिश्यू हा लास्ट टिश्यू आहे. तर नर्वस टिश्यू मध्ये काय आहे, नर्वस सिस्टीम. नर्वस टिश्यू हा कशाच्या अंडर येतो, नर्वस सिस्टीमच्या. ओके, तर ह्या नर्वस सिस्टीमचा आपल्याला सेपरेटली फुल्ली चॅप्टर आहे, तर त्याचा डिटेलमध्ये स्टडी करायचं, त्याच्यामध्ये सुद्धा टाइप्स आहेत. तर आपण फक्त इथं आता नर्वस टिश्यूचा याचा स्टडी करूया. ओके, तर न्यूरॉनचं स्ट्रक्चर असतं बघा. तर नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ओनली 2 टाइप्स ऑफ सेल्स. तर याच्यामध्ये नर्वस सिस्टीम मध्ये कुठले कुठले सेल्स प्रेझेंट असतात, न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लिया हे 2 मेन सेल्स प्रेझेंट असतात. द मेन फंक्शन ऑफ न्यूरॉन इज टू कन्वर्ट स्टिम्युला इंटू इलेक्ट्रिक सिग्नल. तर या न्यूरॉनचं मेन फंक्शन काय आहे, तर कन्वर्ट करते ते स्टिम्युला टू इलेक्ट्रिक सिग्नल. इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करतं. ओके, विच इज कॉल्ड ॲज नर्व इम्पल्स. नर्व इम्पल्सच आपण त्याला म्हणतो. जेव्हा ट्रान्सफर होते एखादी इन्फॉर्मेशन एका ठिकाणून एका सिग्नल एका न्यूरॉन्स पासून दुसऱ्या न्यूरॉन्स पर्यंत जी ट्रान्सफर होती इलेक्ट्रिक सिग्नल थ्रू, तर त्याला काय म्हणायचं, नर्व इम्पल्स. ओके, अँड विच कंडक्ट दिस नर्व इम्पल्स टू अदर न्यूरॉन्स. त्याच्यानंतर त्याच्या थ्रू कसं मिळतं, टू मसल टिश्यू ऑर टू ग्लॅन्ड. बघा मसल टिश्यूला याच्यापासून 2 ऑर्गन्सच्या मध्ये न्यूरॉन्स कसं काम करतात बघा. एका ऑर्गन थ्रू दुसऱ्या फर्स्ट जो काही न्यूरॉन आहे तर त्याला ती इन्फॉर्मेशन पोहोचते, ते न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉनला जाते आणि तो दुसरा न्यूरॉन आहे त्याच्या थ्रू त्या दुसऱ्या ऑर्गनला किंवा ग्लँडला ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते. ओके, तर त्याच्यामध्ये टिश्यू असू शकतात, मसल्स असू शकतात. ऑन द अदर हँड न्यूरोग्लिया काय करतात, डू नॉट कंडक्ट द नर्व इम्पल्स. बघा 2 टाइप्सचे सेल्स प्रेझेंट असतात, न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लिया. ओके, तर बघा नर्वस टिश्यूचं फक्त इंट्रोडक्शन घेऊ आपण. विच ह्याच्यामध्ये 2 सेल्स प्रेझेंट असतात, न्यूरॉन्स प्लस न्यूरोग्लिया. तर न्यूरॉन्स 3 पार्ट आहेत, सेल बॉडी, ॲक्सॉन अँड डेंड्राइटिस. ओके, तर हे नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करू.